नमस्कार, एसआर टीचिंग मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रोपोर्शनल आणि इनव्हर्स प्रोपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट 37 बघणार आहात। हा जो पार्ट आहे तो डायरेक्ट प्रोपोर्शनल मधला आहे। प्रॅक्टिस 37 हा बघा, ह्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल, इफ 7 kg ऑनियन कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन। बघा एक्झाम्पल काय दिलंय की 7 किलो कांदे ऑनियन्स ची त्याची कॉस्ट किती आहे, 140 रुपये आहे। म्हणजे 7 किलो कांदे हे 140 रुपयाला मिळतात। तर हाऊ मच मस्ट बी पे फॉर 12 kg ऑनियन, तर 12 किलो कांद्याचे किती रुपये होतात। म्हणजे इथं आपल्याला काय काढायचे, कॉस्ट काढायची। पहिली गोष्ट, ह्याच्यामध्ये आपल्याला केजी मध्ये ऑनियन आणि कॉस्ट दिलेली आहे। बघा केजी आणि कॉस्ट पहिल्या वाक्यात, आणि दुसऱ्या वाक्यात केजी दिलेला आणि कॉस्ट काढायला विचारलेलं आहे। मग या ठिकाणी आपण पहिल्यांदा सोपी मेथड, केजी आणि कॉस्ट दिले म्हणून केजी भागिले कॉस्ट असं लिहू शकतो। आणि जे इथं लिहिले तेच पुढच्या वाक्यात तेच दिलेलं आहे, केजी जे इथं लिहिले तेच इथं लिहायचं, केजी भागिले कॉस्ट। सोपं जातं समजायला म्हणून ही मेथड नाही लिहिलं तरी चालतं, मग डायरेक्ट तुम्ही लिहू शकता। आता पहिल्या वाक्यात केजी मध्ये किती केजी दिलंय, 7, आणि 7 किलो ऑनियनची कॉस्ट किती आहे, 140 रुपीज, इज इक्वल टू पुढच्या वाक्यात काय दिले बघा, कांदे किती किलो आहे ते दिले, किती 12 किलो, आणि कॉस्ट इथं काढायची आपल्याला। मग तुम्ही XYZ मधलं काही मानू शकता स्मॉल लेटर मध्ये, मग आपण इथं X मानलं। नंतर बघा तिरकस गुणाकार करा, X डिवाइडला इकडे गेला की गुणाकारला जाईल, 7 गुणुले X बरोबर हा 140 डिवाइडला आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला की गुणाकाराला जाईल, म्हणजे 12 गुणुले 140। मग आपल्याला कॉस्ट काढायचे X, मग X तिथंच ठेवला आपण, आणि हा गुणाकाराला आहे तो पलीकडे इज इक्वल टू चिन्हाच्या कडे गेला तर तो काय जाईल, गुणाकाराचा भागाकारला जाईल। 140 भागिले काय येईल, 7 आला। मी तर बघा 7 1 7, 7 2 14, 7 0 0। हे जर नसेल येत तर तुपल्या आपली आहे ती मेथड सुद्धा करू शकता, ज्याला नाही जमत। 140 भागिले 7, 7 2 14, 0 0 इथं 0 राहिला म्हणून इथं 0 ला 0 लिहिला। बघा काय राहिलं आपलं, X बरोबर 12 गुणुले 20, म्हणून X बरोबर 12 0 0, 12 2 24। मग पूर्ण वाक्यात लिहू शकतो। काय विचारले हे आपल्याला मिळाली, काय मिळाली, कॉस्ट मिळाली, म्हणून इथं पुढे तुम्ही रुपीज लिहू शकता। मग पूर्ण वाक्यात काय लिहिणार की 240 रुपीज मस्ट वी पे फॉर 12 kg ऑनियन्स, म्हणजे 12 किलोला तुम्हाला 240 रुपये द्यावे लागतील। अजून एक मेथड आहे, ही झाली मेथड फर्स्ट। अजून एका पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो, मेथड फर्स्ट, आणि हितच मेथड सेकंड बघू। आता इथं बघा केजी आणि कॉस्टच दिलेला, मग इथं आपण एका साईडला केजी आणि दुसऱ्या साईडला कॉस्ट लिहू शकता। पहिल्यांदा केजी किती दिलंय, 7, आणि त्याची कॉस्ट 140, म्हणजे 7 kg ची कॉस्ट किती आहे, 140। परत बघा हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 kg, मग 12 kg केजी मध्ये 12 दिलंय आणि इकडे आपल्याला दिलं नाही, बरोबर आहे। मग इथं तुम्ही XYZ काही माना, A to Z मध्ये काही माना, स्मॉल लेटर माना। इथं काय मानलंय आपण, X मानलं। फक्त इथं काय करायचं, तिरकस गुणाकार करायचा, म्हणजे 7 न X ला गुणायचं, म्हणजेच 7 गुणुले X इथं बरोबर द्यायचं, आणि 12 गुणुले 140। मग तेच आलं बघा, इथं तेच उदाहरण मिळालं आपल्याला। काय लिहू शकता, X तिथंच ठेवायचं, बरोबर
12 गुणुले 140, 7 हे गुणाकाराला इकडे आल्यावर भागाकारला जाईल. 7 एके 7, 7 दोन्ही 14 आणि 7 0 0. म्हणजेच x बरोबर 12 गुणुले 20, म्हणजेच देअरफॉर x बरोबर 12 0 0, 12 दोन्ही 24 रुपीज. बघा उत्तर तेच मिळालं. म्हणजेच आपल्याला काय पूर्ण वाक्यात लिहिता येईल, 240 रुपीज मस्ट वी पे फॉर 12 kg. तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. इफ 600 रुपीज बाय 50 bunches of feed, how many will 1280 रुपीज बाय. म्हणजे काय, 600 रुपयाला 15 बंचेस मिळतात, तर 1280 रुपयाला किती बंचेस मिळतील. आता जी पद्धत झाली त्यातली एक कोणतीही मेथड वापरून आपण सोडवू. बघा पहिलीच मेथड वापरू आपण. काय, पहिल्यांदा रुपीज कॉस्ट दिलेली आहे, म्हणजे कॉस्ट भागिले बंच दिलाय, बरोबर. पलीकडेही तेच लिहायचं, कॉस्ट डिवायडेड बाय बंच. हे एवढ्यासाठी लिहायचं की समजायला सोपं जाईल. आता पहिल्या वाक्यात कॉस्ट दिलेली आहे आणि बंच किती आहेत, 15. म्हणजेच काय, 600 भागिले 15, बरोबर. परतच्या वाक्यात बघा 1280 रुपीज दिले, म्हणजे तिथं काय कॉस्ट लिहू शकतो 1280, आणि बंचला तुम्ही आता ए मानू. बंच काढायचा आपल्याला. हाऊ मेनी विल 1280 रुपीज बाय. इथंही बघा तिरकस गुणाकार करायचा, ए गुणुले 600, ए गुणुले 600, बरोबर. हे भागाकाराचं पलीकडे गेल्यावर गुणाकारला जाईल, 1280 गुणुले 15. मग आपल्याला ए काढायचा आहे, मग ए तिथंच ठेवला. अगोदर दिलेली जी माहिती आहे ती लिहिली, 1280 गुणुले 15, आणि हा 600 इकडे गुणाकारला बरोबरच्या पलीकडे गेला की तो काय होईल, भागाकारला जाईल 600. मग ह्या 1 शून्याला हा 1 शून्य निघून गेला. परत 3च्या पाड्यात आहे, 3 भाग जातोय, दोन्हीलाही 3 दोन्ही 6, 3 0 0 आणि 3 5 15. परत 5 एके 5, 5 चौक 20. परत 4 एके 4, 4 दोन्ही 8, 4 त्रिकोण 12 आणि 4 दोन्ही 8. म्हणजे राहिलं काय, ए बरोबर 32 गुणुले 1, 32 गुणुले 1, म्हणजेच ए बरोबर 32. म्हणजे किती बंचेस राहिले इथं, 32. मग इथं पूर्ण वाक्यात लिहू शकतो आपण 32 bunches will 1200 म्हणजे 1280 रुपीज बाय. या पद्धतीने आपण सोडवू शकतो. नंतर बघा थर्ड एक्झाम्पल. फॉर 9 cows as a 30 kg 500 grams of food supplement are required every day. In the same proportion, how much will be needed for 12 cows? म्हणजे 9 गाया आहेत, त्यांना जे अन्न पुरवलं जातं ते दिवसाला 3 किलो 500 ग्रॅम आहे. तर 12 तेवढ्याच प्रोपोर्शन मध्ये, सेम प्रोपोर्शन मध्ये, तर 12 गायांना किती किलो फूड सप्लिमेंट करावं लागेल असा क्वेश्चन विचारलाय. बघा काय, आता इथं काय दिलंय, काउज आणि केजी ग्रॅम मध्ये दिले, बरोबर आहे का. आपण इथं बघा काउज भागिले काय करू शकतो, केजी लिहू, इज इक्वल टू, इकडेही तेच लिहायचं आपल्याला, काव डिवायडेड बाय केजी. म्हणजे किती काव आहेत इथं, 9 डिवायडेड बाय 13.500 ग्रॅम इज इक्वल टू,
इथे किती काउज दिले आहेत आपल्याला, काउची संख्या 12 आणि त्याचं सप्लिमेंट किती किलो देतोय ते काढायचं आहे आपल्याला. म्हणजे इथं काय येईल, XYZ काही माना म्हणून सांगितलेलं आहे. आता इथं आपण P मानू. आता इथं ही तिरकस गुणाकार P गुणुले 9 P गुणुले 9 बरोबर 12 गुणुले 13.500. P तिथंच ठेवायचा, P काढायचा आपल्याला. दिलेली संख्या 12 गुणुले 13.500 किलो भागिले 9. मग बघा भाग घालवा. 3 त्रिक 9, 3 चौक 12, परत 3 एके 3, 3 चौक 12, 1 राहतो 13, 3 पाचे 15 आणि वरचे 2 शून्य हाय असे. काय राहिलं, P बरोबर 4 गुणुले 4.500. ह्यांचा गुणाकार केला. P बरोबर 4 0 0 4 0 0 4 पंचे 20, 20 2, 4 1 16, 17 18. पॉइंट नंतर 3 घर आहेत, 1 2 3 1 2 3 नंतर पॉइंट येईल, म्हणजे हे केजी मध्ये मिळेल. मग डायरेक्ट पॉइंट नंतर 0ला व्हॅल्यू नसते, त्याच्यामुळे P बरोबर काय येईल 80 kg. मग इथं पूर्ण वाक्यात काय लिहिला तुम्ही, 80 kg will be needed for 12 काउज. म्हणजे 12 काउजना 18 किलो फूड सप्लिमेंट करावं लागेल. इथे फूड ही लिहू शकता, फूड नीडेड फॉर 12 काउज. नंतर बघा, द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल्स ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल बी 8 क्विंटल कॉस्ट. बघा 12 क्विंटलची सोयाबीनची किंमत किती आहे, 36,000 रुपये आहे. तर 8 क्विंटलची किती रुपये कॉस्ट होईल, म्हणजे कॉस्ट काढायची. बघा आता इथं ही कॉस्ट दिलेली आहे आणि काय दिलंय, क्विंटल दिले, बरोबर आहे का. हे फक्त समजण्यासाठी लिहायचं आहे, गरज नाही या गोष्टीची, फक्त समज. आणि जे इथं लिहिले तेच इकडे लिहायचं आहे, कॉस्ट डिवायडेड बाय क्विंटल. बघा पहिल्यांदा पहिल्या वाक्यात किती कॉस्ट दिलेली आहे, इथं आहे कॉस्ट रुपीज मध्ये. बघा कॉस्ट ही रुपीज मध्ये असते, 36,000 आणि हे क्विंटल दिलेलं आहे, 12 क्विंटल पहिल्या वाक्यात. आणि दुसरं वाक्य इथं झालं 8 क्विंटल दिले, म्हणजे कॉस्ट इथं आपल्याला काढायची. प्रत्येक वेळी कॉस्ट दिलेली होती. बघा कॉस्टला आपण तुम्ही काही माना, आपण इथं ए मानू, कुठलेही आवडीचा शब्द वापरा तुमच्या. आणि क्विंटल किती आहे, 8 क्विंटल. मग इथं काय करणार, तिरकस गुणाकार, काय ए गुणुले 12 बरोबर 8 गुणुले 36,000, 36,000. मग आपल्याला ए ची कॉस्ट काढायची आहे, म्हणून ए तिथंच ठेवला. दिलेली संख्या अगोदर लिहून घेतली, 8 गुणुले 36,000 भागिले 12. मग इथं आपण भागाकार करू, 12 1 12, 12 त्रिक 36 आणि वरचे 3 शून्याचे 3 शून्य हाय अशी दिले. म्हणजे राहिलं काय, ए बरोबर 8 गुणुले 3000. नंतर गुणाकार केला, 8 0 0 8 0 0 8 0 0 आणि 8 त्रिक 24. हे काय निघाले, आपली कॉस्ट निघाली, बरोबर आहे का. ही कॉस्ट. मग इथं काय लिहू शकतो, रुपीज मध्ये कॉस्ट असते, त्यामुळे इथं रुपीज मध्ये लिहिलं. आणि पूर्ण वाक्यात कसं लिहिणार, 24,000 रुपीज will 8 क्विंटल्स कॉस्ट.
म्हणजे 8 क्विंटल कॉस्टचे किती रुपये होतील? 24,000 रुपये होतील. नंतर बघा शेवटचं एक्झाम्पल. 2 मोबाईल कॉस्ट 16,000 rupees. How much money will be required to buy 13 such mobiles? बघा इथं काय सांगितलंय, 2 मोबाईलची कॉस्ट किती रुपये आहे? 16,000 रुपये. तर 13 मोबाईलची किंमत किती? इथं ही कॉस्ट विचार. लक्षात घ्या, जेव्हा डायरेक्ट प्रोपोर्शनल असतं तेव्हा नेहमी कॉस्ट काढायलाच विचारतात. म्हणजे त्या क्वेश्चनमध्ये शक्यतो कॉस्टच असते. ज्याला समजत नाही त्यांच्यासाठी सांगते, त्याच्यामध्ये कॉस्ट विचारतात, तिथं तिरकस गुणाकार असतो नेहमी. आणि इनव्हर्समध्ये बघू आपण. बघा इथं काय दिले? मोबाईल्स आणि कॉस्ट दिले. मग तुम्हाला जे अगोदर सोपं असं काय नाही, काही लिहा, मोबाईल अगोदर लिहा, कॉस्ट लिहा, उत्तर काय चुकत नाही, दोन्हीकडे सेमच लिहा. पण आता इथे मी मोबाईल घेतले म्हणून आपण मोबाईल लिहू. मोबाईल भागिले काय दिले? कॉस्ट दिले. इथंही तेच लिहा, मोबाईल भागिले कॉस्ट. मग किती मोबाईल आहेत? पहिल्यांदा 2 मोबाईल, त्यांची किंमत किती आहे? 16,000 रुपये. बरोबर. आता इथं काय दिलंय? मोबाईल दिले आणि त्याची कॉस्ट विचारले. मोबाईल किती आहेत? 13 मोबाईल आहे आणि त्या कॉस्टला तुम्ही कुठलाही शब्द वापरा, क्यू मानू आपण आता, स्मॉल लेटर क्यू. मग बघा इथं ही तिरकस गुणाकार 2 गुणुले क्यू, कारण भागाकार आपल्याला सांगितलंय गुणाकार होतो बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेलं. 2 गुणुले क्यू बरोबर 13 गुणुले 16,000. हा बघा मी तिरकस गुणाकार असा केलेला आहे, लक्षात घ्या. मग क्यू आपल्याला काढायचा, क्यू तिथंच ठेवला, दिलेली व्हॅल्यू लिहून घेतली अगोदर आणि इकडचा हा गुणाकाराचा भागाकारला जाईल. म्हणजेच 2 के 2, 2 8 16 आणि वरचे 3 शून्य हाय असे दिले. म्हणजेच क्यू बरोबर काय राहिलं आपलं? 13 गुणुले 8,000. म्हणून क्यू बरोबर 13 शून्य 0, 13 शून्य 0, 13 शून्य 0 आणि 13 8 104. आणि काय काढलंय आपण? हे बघा क्यू काय मानले? कॉस्ट आहे. म्हणजे हे काय असेल? रुपीज असेल. किती? 1,04,000 रुपये. म्हणजे आपण पूर्ण वाक्यात काय लिहिणार की 13 मोबाईलची किंमत आपली किती येईल? 1,04,000 रुपये. मी इथं लिहा 1,04,000 rupees to buy 13 such mobile. या पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 37 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नोटिफिकेशन मिळत राहील. आणि तुम्हाला कुठली मेथड आवडली, फर्स्ट का सेकंड, तेही नक्की सांगा.